कांदा, ओनियन या सेपा महाराष्ट्र कांद्याच्या उत्पादनामध्ये अग्रणी राज्य आहे आणि महाराष्ट्रातही विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा असे प्रमुख जिल्हे आहेत जे कांद्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हे आहेत. आपण आज अशाच एका कांद्याच्या बागेमध्ये आलेलो आहोत जिथं शेवटच्या पाण्याच्या वेळेस आपण कांद्याचे वजन वाढवण्यासाठी, त्याची क्वालिटी वाढवण्यासाठी आणि ओव्हरऑल फुगवण्यासाठी एक ट्रीटमेंट आज करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण कांद्याचं वजन वगैरे घेऊयात, शेतकऱ्याशी चर्चा करूयात आणि येत्या 10-15 दिवसामध्ये ज्यावेळेस कांदा काढायला येईल त्यावेळेस आपण परत वजन घेऊन आपण किती कांद्याचं वजन वाढलं हे दाखवूयात. योगेश मस्के सर चर्चा करतील शेतकऱ्यासोबत. राम सर. राम राम. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण करजखेड शिवारामध्ये पैठण तालुक्यामध्ये आपले प्रगतशील शेतकरी, नाव सांगा आपलं. बाळासाहेब रावसाहेब रंदे. यांच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. इथे मोसंबीमध्ये कांदा लावलेला आहे. आता हे कांद्याला किती दिवस झाले आता लागवडीनंतर? याला आता पावणे 3 महिने होऊन गेले. अच्छा. आता आपल्याला हे शेवटचं पाणी द्यायचं आहे ना. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेवटच्या पाण्यासोबत अशी ट्रीटमेंट करायची की जेणेकरून आपल्याला कांद्याचं उत्पादन वाढवायचं, म्हणजे वजन वाढवायचं, क्वालिटी वाढवायची, त्याच्यामध्ये जी गुणवत्ता असते कांद्याची ती वाढवायची आणि कांदा जास्त दिवस टिकन अशा पद्धतीत शेवटची ट्रीटमेंट करायची. तर आपण आता काय करू, याच्यामध्ये एक दोन कांद्याची वेट घेऊ. हो चालतं. एक ॲव्हरेज साईजचं तुम्हाला जे कांदा वाटतो, तुम्हाला जे ॲव्हरेज साईजचा म्हणजे सेम साईजचे कांदा आहे समजा, कुठल्याही लाईनमध्ये काढा तुम्ही, त्याचा आपण वेट करू आणि नंतर हे झाल्यानंतर एक 15 दिवसानंतर आपण जेव्हा पूर्ण पात आपली खाली उतरेल परत त्या वेळेत मग आपण वेट करू. म्हणजे आपल्याला आपण केलेल्या ट्रीटमेंटमुळे आपल्याला किती ग्रामना कांदा वाढला किंवा वेट किती वाढलं हे लक्षात येऊन जाईल आणि त्याच्यावरून आपल्याला ॲव्हरेज उत्पादन काढता येईल. बरोबर. तर मग आता तुमच्या पद्धतीने तुम्ही एक कांदा काढा, एक काढा, दोन काढा, कसं काढायचं काढा, ॲव्हरेज साईजचा आहे की नाही. रेग्युलर. रेग्युलर समजा ही साईज तुमची सगळीकडे आहे समजा, आहे की नाही. त्याचं ते कट करायला पात काढून घ्या. तर आपण याचं वजन घेऊयात एका कांद्याचं. याचं वजन आहे 84 ग्राम आणि दुसरा जवळजवळ सारख्याच साईजचा थोडासा लहान आहे, त्याचं वजन आहे 68 ग्राम. 68-70 ग्रामच्या आसपास. म्हणजे एक कांदा आहे आपला 85-90 ग्रामच्या आसपास आणि एक कांदा आहे 65-70 ग्रामच्या आसपास. तर आता आपण याला एक ट्रीटमेंट देऊयात. त्या ट्रीटमेंटविषयी आपण योगेश मस्के सरांसोबत चर्चा करू. आता आपण जी ट्रीटमेंट देणार आहे ही आपल्याला ड्रीपमधून द्यायची. आता ही शेवटचे जे पाणी बसेल तुम्हाला, तर आपली ड्रीप व्यवस्था कशी, ड्रीप व्यवस्था नाही आपल्याकडे, बरोबर नाही, पण आपण आता एक 200 लिटरचं मिश्रण तयार करणार आणि त्याला एक सलाईनची नळी टाकून आपला जो मेन दांड येणार आहे की नाही, कॉकपासून जो मेन दांड येणार आहे त्या दांडातून फट्ट्याला जे पाणी जाणार तिथंच आपण ते लिक्विड सोडणार आहे. बरोबर. चालेल. आता तुम्हाला काय अपेक्षा आहे? आता समजा आता हे जे आपण वेट बघतोय, आता तुमचं 2 साईजचा कांदा झालेला आहे समजा, तुम्ही जे काढलं त्याच्यापैकी अजून एखादा लहान पण घेतला असता. अजून एखादा लहान घ्यायचं का, याच्यापेक्षा लहान साईज, म्हणजे आपल्याला दुसरीकडनं घेतला असता आणि आपल्याकडे व्हिडिओ मध्ये त्याचं वेट राहील. तिकडनं घेऊयात, लहान घेऊयात. दुसऱ्या एखाद्या वाफ्यातला घेतलं तरी चालून जाईल, जो याच्यापेक्षा अर्धा असेल समजा. म्हणजे तिन्हीचं पण आपल्याला पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला सारखं वेट दाखवता येईल तिन्हीचं पण, म्हणजे कोणाची ग्रोथ किती झाली लक्षात येऊन जाईल. त्याच्यापेक्षा छोटी साईज आहे ना. खराब आहे का? आता हा लहान साईजचा आहे कांदा. याचं वजन घेऊयात आपण. याचं आहे जवळजवळ 48-50 ग्राम समजा.
तर आपण 3 वेगवेगळ्या कांद्याचे वजन घेतलंय. एकाचं 50 ग्राम, एकाचं 65-70 ग्राम आणि एकाचं 85-90 ग्रामच्या आसपास. म्हणजे आपल्याकडे नोट आहे ते व्हिडिओमध्ये, बरोबर आहे हा का? बरोबर आता आपल्याला या तिन्ही टाईपच्या कांद्यामध्ये किती वाढ झाली हे आपल्याला आता पाणी दिल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर आपण परत एक व्हिडिओ घेऊ. बरोबर हा, आणि मग त्याच्यामध्ये आपण ते वेट दाखवू. आता ह्या ट्रीटमेंटमध्ये मिश्रण कसं करायचं सर? किती पाण्याचं, म्हणजे आता 1 एकरचा आपला हा प्लॉट आहे जिथं आपण ही ट्रीटमेंट करणार आहोत वजन वाढण्यासाठी. तर याच्यामध्ये कसं, म्हणजे पाण्याचं माप कसं असणार? आता 1 एकर मध्ये करणार आहे आपण, तर मला तरी वाटतं सर, आपण वाफ्याच्या तोंडाला जर एक पंप घेतला तर एकदम सोपी पद्धत होऊन जाईल. जेवढे वाफे आहे ना आपले, हो किती वाफे आहे आपले? आपले जवळ आता जे असतील समजा 15-20 वाफे असतील, 35-40 वाटे 40 वाफे. अच्छा, तर मग आपण 10 लिटर पाणी एका याच्यात घेऊ शकतो, है की नाही? 400 लिटरचं पाण्याचं मिश्रण तयार करायचं आणि 10 लिटर आपलं पूर्ण वाफायला पाणी जाईल. ते लिक्विड औषधी जशी जाईल अशा पद्धतीत ते पंपाचं आपण चार्जिंगच्या पंपावर सोडून द्यायचं, वाफ्याच्या तोंडाला धरायचं. 400 लिटर एकत्र मिश्रण करा आणि नंतर 10 लिटर तुम्ही एखादं माप करा 10 लिटरचं. बरोबर आहे, काही तुमच्याकडे जे असेल ते अवेलेबल, आणि 10 लिटरमध्ये पंपामध्ये भरायचं आणि त्याचं जे चार्जिंगचं पुढचं नोझल काढून ते सोडून द्यायचं दांडात. बरोबर, म्हणजे ते लिक्विड बरोबर आपलं मापात जातं एका एकाला, आहे की नाही? बरोबर, कारण दांडात सोडल्यानंतर ते सारखं दांडात जास्त प्रमाणात जाईल. दांडात थोडं हे होईल. मग ते आता आपल्याला वाफ्यासाठी मला वाटतं ही योग्य पद्धत राहील. डायरेक्ट बिहारी योग्य. बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि मिश्रण पण आपलं सारखं होऊन जाईल. 400 लिटर वन टाइम एकदा तयार केलं तर मग औषधं पण कमी जास्त होणार नाही कुठं, हे की नाही? प्रत्येक वाफेला सारखं होईल. एकदम सोपी पद्धत ही. काय आपण नाशिकमध्ये जे केलं होतं त्याच्यामध्ये आपण ड्रीप मधून केलं होतं, आता इथं आपण दांडामधून करणार आहोत डायरेक्ट. त्यांचं कसं होतं सर, त्यांनी जे ते इनलाईन टाकलेले होते आपल्याकडे नाही. वाफ्यामध्येच 3 इनलाईन टाकलेले होते आणि तो पूर्ण वाफा ओला होऊन जायचा. त्याच्यामुळे त्याच्यामुळे सोडणं त्यांना सोपं झालं होतं. तर सारख्या प्रमाणामध्ये जातं त्या ड्रीपमुळे. आता मग इथं औषधी म्हणजे प्रत्येक कांद्यापर्यंत पोहोचणं गरजेचं. आता आपल्याला साईज वाढवायची म्हणल्यावर ती औषधी मिळायलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही? बरं, आता मला काय म्हणायचं, आपण याचं वजन घेतलं, किती आलं होतं? याचं 50 ग्राम, 70 ग्राम आणि 90 ग्राम. हा मीडियम साईजचा कांदा जो होता हा 70 ग्राम होता. हा जो आला होता तो 85 ते 90 ग्राम होता आणि हा जो आला तो 50 ग्राम पर्यंत आला. आता आपण हे औषध प्रोडक्ट आपले सोडल्याच्या नंतर एक 15 ते 20 दिवसानं बघणार आहे आपण. तर आपण काय करणार, आता आपण ह्या जागेवरचे कांदे उपटले, तर आता मी काय करणार, ह्या जागेला एक असं मार्किंग करून ठेवणार काडी. तर आपण आल्याच्या नंतर ह्या एवढ्या 3x3 मधलेच कांदे उपटणार. तसं करू शकतो आपण. नाही, आणि बाकी नंतर बाकीच्या ठिकाणी पण होत. आज आपल्याला माहिती आहे, आपण ह्या जागेवरचा कांदा घेतला, बिलकुल बाकीची बाजूची साईज किती आहे आपल्याला ॲव्हरेज साईज माहिती आहे ना. आता ह्या साईजचाच कांदा याच्या बाजूला आहे. हा वाफा इकडनं जर बघितलं तर किती नंबरचा वाफा झाला सर? नाही, आपण इथं काहीतरी मार्किंग करून नाही, तरी आपण एक लक्षात ठेवत ना, झाड 3ऱ्या नंबरचं झाड आहे. कारण की आता आपण जर दुसऱ्या ठिकाणी गेलो तर सध्या तिथे गेलो तर आपल्याला सध्याच तिथे ह्या साईजचा कांदा असू शकतो. आपल्याला कसं कळणार? बरोबर, त्यावेळेस आपण इथलचाच कांदा घेतला आणि त्यावेळेस ते किती होता. बरोबर, तर मग ह्यावेळेस आपल्याला माहिती आता ह्या साईजचा कांदा ह्या बाजूला आहे, मग आपण ह्याच ठिकाणचा दुसरा कांदा घेणार आणि त्याचं आपण वजन करणार. मग मी तुम्हाला आल्या काय म्हटलं होतं, तुम्ही एक इथला एक अजून पण असं 2-3 वाफ्यातून कांदे घ्या, म्हणजे आपलं ॲव्हरेजली अंदाज येऊन जातो. तरी पण तुम्ही म्हणता तसंच करू आपण, काही अडचण नाही. आपल्याला ऑलरेडी बघा समजल ना, आपल्याला कोणाला दाखवायचं नाही. नाही, आपल्याला उत्पादन वाढवायचं, मार्केटिंग करायची. मार्केटिंग नाही, पण आपल्याला रिझल्ट आला का नाही हे समजलं पाहिजे ना. बिलकुल. आता आपण इथलचे कांदे घेतले, खरंच चांगली आयडिया दिली तुम्ही. आल्याच्या नंतर आपण जर तिकडचे घेतले आपल्याला लक्षात येणार नाही. त्यावेळेस आपण तो कांदा आज रोजी तोच कांदा जर मोठा असला तर आपलं काय समजणार, बरोबर काय म्हणून. बरोबर, जसं आपण मोसंबीमध्ये मागच्या डिसेंबरमध्ये राहडगाव शिवारामध्ये शरद शिंदेच्या बागामध्ये केलं होतं, एकाच फांदीचे फळं. एकाच झाडावरती आम्ही म्हणजे ट्रीटमेंट सगळ्या प्लॉट मध्ये केली, परंतु त्याच झाडावरचं मेजरमेंट घेतलं 3 वेळा. बरोबर, तेच बरोबर आहे. बरोबर आहे, कारण आपण जे करतो आणि झाडही नाही, फांदी सुद्धा एकच. बरोबर आहे, तिथलंच मेजरमेंट घेत. तसंच आपण इथं पण करू आणि याच्याच सोबत मग आपण इथलं मेजरमेंट झाल्यानंतर तुमचं जर असलं म्हणणं तर मग आपण नंतर ते वाफ्यातलं बघून घेऊ, बघू ना.
चालेल काही अडचण नाही. चालेल, करू मग ट्रीटमेंट. शेतकरी मित्रांनो, प्रयोग करतोय आपण, बघू किती यशस्वी होतो. आणि याच्यातून आपले दुष्परिणाम काहीच होणार नाही. आपण जे आज साईजसाठी सोडतोय किंवा जे लिक्विडची ट्रीटमेंट देतोय, लिक्विड सोबत काही आपण जे देणार आहे त्या ट्रीटमेंटसाठी संपर्क करा, आपला नंबर आहे. त्याचसोबत याचे दुष्परिणाम काहीच होणार नाही. या ट्रीटमेंटमुळे कुठला कांदा तुमचा टिकवण्यासाठी काही अडचण येणार नाही, किंवा फुगवणीमुळे कांदा ते दुभागला उलटा तसं क्वालिटी काही अजून होणार चांगलीच होईल. हो. आणि किंवा ह्या ट्रीटमेंटमुळे सड लवकर होईल असा काही भाग नाही. त्यामुळे या ट्रीटमेंटचे तुम्हाला फायदे एवढे होईल, तुमच्या उत्पन्नात वाढेल. उत्पन्नात तुम्ही जे करता त्याच्यापेक्षा आम्ही 20-25% तुमचं उत्पादन वाढवून देऊ. चालेल. केमिकल युक्त नाही. केमिकल युक्त काहीच ट्रीटमेंट करणार नाही आपण. ऑर्गॅनिक पद्धतीने आपण याची वजन आणि साईज वाढवणार आहे. चल. समाधानी धन्यवाद. तुम्ही? हो समाधान. धन्यवाद.